इंडिया आघाडीतले सगळे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना निमंत्रण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून गेलेलं आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझा जो संपर्क आहे या सगळ्याचा त्यानुसार नितीश कुमारांपासून माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, इतर सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहत आहेत. आपण जे म्हणताय की आपचे नेते आणि मुख्यमंत्री दिल्लीचे केजरीवाल त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे ते उद्याची बैठक आटपून त्या कार्यक्रमासाठी बाहेर रवाना होते अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांचा आमचा संवाद आहे. माननीय उद्धव ठाकरे आज संध्याकाळी इथे येतील दिल्लीत त्यांचा मुक्काम आहे. उद्या दिल्लीत त्यांच्या काही महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत. त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांची सुद्धा त्यांची उद्या भेट आहे. उद्या बैठकीच्या आधी म्हणजे उद्या केजरीवाल दिल्लीमध्ये आहेत. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि श्री केजरीवाल हे भेटणार असतील, उद्या त्यांचं भेट निश्चित झाले असेल तर उद्या केजरीवाल दिल्लीमध्ये आहेत. हेमंत सोरेन म्हणजे झारखंड विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे ते त्यातूनही वेळ काढून बैठकीला येण्यासंदर्भात त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. आणि जर त्यांना येता आलं नाही तर त्या बैठकीला ते झूमद्वारे उपस्थित राहतील, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, पण ते बैठकीला उपस्थित आहेत. जवळजवळ सगळ्यात प्रमुख पक्षांना इंडिया आघाडीचं महत्त्व माहिती आहे या बैठकीचं. त्याच्यामुळे सगळे प्रमुख पक्ष, सगळे प्रमुख नेते उद्याच्या बैठकीत सहभागी होतील. 2024च्या दृष्टीनं उद्याची बैठक महत्त्वाची आणि निर्णायक ठरेल. बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. नुसती चर्चा होणार नाही तर निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे. त्या संदर्भात एकमेकांशी चर्चा आणि संवाद सुरू आहे. आता असं आहे की काही गोष्टी अशा असतात त्या फक्त बैठकीतच त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावर बोललं जाईल. अजेंड्यात आहेत आपल्या समोर सगळ्यांच्या. लोकशाहीचं रक्षण करणं हा मुख्य अजेंडा आहे. अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहे, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यामधलं समन्वय आणि जागा वाटप या संदर्भात चर्चा होऊ शकते. अनेक राज्यात तो प्रश्न नाही आहे, पण काही राज्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या संदर्भात सुद्धा चर्चा होईल. आज राज्यनेते संभाजीराजांनी एक बैठक बोलली मराठा आरक्षणाच्या संदर्भात, तुम्ही जाणार आहात का? त्यांचं आज जी बैठक बोलले त्यांचा मला दूरध्वनी होता, त्यांची माझी चर्चा झालेली आहे. पण आता मी पाहतो, कारण आज इथं उद्धव ठाकरेंचं आगमन होत आहे संध्याकाळच्या वेळेला, तर त्यांचं स्वागत करणं विमानतळावर, त्यांना इथे घेऊन येणं, त्यानंतरच्या इथे काही बैठका आहेत. पण संभाजीराजे यांनी बोलवलेल्या या महत्त्वाच्या बैठकीसंदर्भात आमची भूमिका सकारात्मक आहे. या